निदान तू तरी असं बोलू नकोस ग. समजून घे मला. तू नाही समजून घेणार तर कोण घेईल ग? सगळ्यांकडून अपेक्षा केल्या, सगळ्यांना खूप काही धीर देतो मी, सगळ्यांना आधार देतो मी. मला कोण आहे का आधार द्यायला? तू तरी समजून घे मला. तू तरी माझ्या मनातल्या यातना समजून घे, माझी तळमळ समजून घे. हे सारं काही मी तुमच्यासाठी करतोय, आपल्या सर्वांसाठी करतोय. यामध्ये माझं एकट्याचंच काही नाही आहे ना, माझाच काही स्वार्थ पण नाही आहे ना. मी तुमच्यासाठी करतो, आपल्या घरादारासाठी करतो. त्यामुळे निदान तू तरी माझ्याकडनं अशी अपेक्षा ठेवू नको. समजून घे मला. कळकळीची विनंती आहे ग तुला. कधी नाही मी तुझ्या पुढे हात जोडले, आज जोडते. का? खूप अति होतंय ग, खूप सहन करावं लागतंय मला. तू माझ्याबरोबर आहेस, तुला सगळी परिस्थिती माहिती, माझे कष्ट माहिती, मी काय करतोय काय नाही करत आहे, कसं करतोय, माझे प्रयत्न कुठल्या दिशेने करतोय, आपल्या घरादारासाठी आपल्या स्वप्नांसाठी मी काय करतोय, हे सारं काही तुला माहिती. तू मला समजून घे. तू नाही समजून घेणार तर कोण घेईल ग?